नमस्कार. आज शिकणार आहोत घरगुती सामानाने व एका बोटाने सुंदर सुंदर 12 फुलं. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्याला डॉटला असं गोल करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला आणि वरच्या बाजूला, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आणि अजून मध्ये जागा आहे तिथंही आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा एका बोटाने किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे. मध्येही आपण हाफ हाफ पाकळी काढून घेणार आहोत. बघा अतिशय सुंदर सुंदर आपण 12 फुलं शिकणार आहोत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. खूपच इझिली आहे. आपल्याला फक्त एका डॉटला व्यवस्थित असं गोल करत जायचे. बघा आपल्याला रिंग तयार करायची व्यवस्थित. आणि हे बघा गोल चम्मचने ही आपण प्लास्टिकचा मिनी गोल चम्मच घेतला आहे. बघा त्याच्यानेही आपण असं फ्लावर तयार करू शकतो. बघू शकता. नंतर आपल्याला बर्ड्स घ्यायचे. बर्ड्सनीही मध्ये छोट्या छोट्या पाकळ्या काढत जायचे. बघा अतिशय सुंदर सुंदर आपले फुलं होणार आहेत. आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये राहायचं आहे आणि त्याच्यामध्येही वेगळे वेगळे आपण कलर टाकून घेणार आहोत. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये कलर रांगोळी भरून बघा डॉट आपण पाडू शकतो. यूजफुल बॉटल आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये 50 रुपयाला भेटते. व्यवस्थित आपल्याला डॉटला गोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फिरतं असं फूल, सुंदरसं फूल काढायचं आहे. बघा अशा पद्धतीने थोडं क्रॉसमध्ये करत जायचं आहे आपल्याला. अतिशय सोप्या पद्धतीचे मी फुलं आणले. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील तर अशा पद्धतीने फुलं वापरत जा, म्हणजे काढत जा. हे बघा गोल आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपलं चौथं फूल अतिशय सुंदर आणि आकर्षक. आपल्याला व्यवस्थितच गोल करायचं आहे, नाहीतर व्यवस्थित आपले फुलं होत नाही. मधून 2-2 पाकळ्या बघा, 4 मोठ्या पाकळ्या आणि छोट्या छोट्या 2-2 पाकळ्या. त्याच्यामध्येही आपण वेगळे वेगळे कलर टाकून घेणार आहोत. आपण एकसारखे फुलं टाकून बॉर्डर रंगोलीही तयार करू शकतो. हे बघा व्यवस्थित आपल्याला गोल करायचं आधी एका बोटाने. अतिशय सोप्या पद्धतीने कोणीही काढू शकतील अशी फुलं आहेत. मी काटेरी चम्मच घेतला आहे. बघा काटेरी चम्मचनेही आपण अशा पद्धतीने फुलं काढू शकतो. आपल्याला बर्ड्स घ्यायचे. बर्ड्सने त्याच पद्धतीने मध्ये रांगोळी सरकवायची. बघा हेही किती सुंदर असं फुल आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण कलर टाकून घेणार आहोत. यालाही आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. व्यवस्थितच आपल्याला गोल करायचं आहे. हे बघा छोट्या छोट्या आपल्याला पाकळ्या काढत जायचं आहे. बघा मध्येही अतिशय सुंदर आणि आकर्षक छोटंसं फूल. अशा फुलांनी आपण छोटे छोटे एकसारखे फुलांनी बॉर्डर रांगोळीही टाकू शकतो. जागा कमी असली तर आपल्याला अशा पद्धतीने बॉर्डर तयार करू शकतो. बघा यालाही आपण गोल करून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि सोपे आपले फुलं होणार आहेत 12. त्याला आपण काय करणार आहोत, छोटी मी चम्मच घेतली. बघू शकता चम्मचनीही आपण अशा पद्धतीने दोघं बाजूला आणि चारी बाजूला एकसारखे फुलं काढून घ्यायचे आहेत. आपल्याला बर्ड्स घ्यायची. बघा बर्ड्सने आपण 3-3 पाकळ्या काढणार आहोत छोट्या छोट्या. अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी आपले फुलं तयार होत आहे. बघू शकता. त्याच्यामध्ये तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. मी जे जे तुम्हाला वापरून दाखवते ते दाखवलं आहे. काटेरी चम्मच किंवा स्टीलचा चम्मच, गोल झाकण. हे बघा गोल झाकणने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित आपल्याला दाबून गोल करायचं आहे, म्हणजे गोल आकार येतो. आणि आपल्याला हे बघा तुम्ही मार्कर किंवा पेन्सिल किंवा काडीनेही करू शकता, अगरबत्तीच्या काडीने. अशा पद्धतीने हे वेगळं फूल बघा. मी खूपच सुंदर सुंदर तुम्हाला फुलं दाखवले. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रांगोळ्या आणत असते. आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID JL रंगोली, नक्की ट्राय करा. आता आपल्याला बघा आपण 8 फुलं शिकलोत. आता आपलं 9वं फूल, त्यालाही छोट्या झाकणाने मी गोल करून घेतलं आहे. आणि अशा पद्धतीने हा सामान मी वापरला आहे, तुम्हाला दाखवते. बघा
काटेरी चम्मच वगैरे सगळं. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, हे बघा काडी किंवा सिस पेन्सिलही तुम्ही घेऊ शकता किंवा माचीसची काडीही घेऊ शकता. अशा पद्धतीने बाहेर रांगोळी आपल्याला फेकायची. बघा हे वेगळं असं फूल व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचं आहे. बघा आपलं आता 10वं फूल 1 चम्मचने आपण अशा पद्धतीने कळ्या किंवा पानाचा आकार काढणार आहोत आपण. हे बघा काडी किंवा तुम्ही मार्कर घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला सुंदर असा पानाचा आकार काढायचा आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे, वरती सरकत जायचं आहे. बघा ज्या पद्धतीने सरकवते त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला खालची दांडी किंवा वरचा भागी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा आणि हलका हलका आपल्याला सरकवत जायचं आहे. बघा सुंदर असा आपण कलर मध्ये तर अधिक सुंदर हे पानाचा आकार दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. इथंही वेगळ्या पद्धतीचा आपण बघा स्टीलचा चम्मच घेऊन अशा पद्धतीने फुलाचा कळ्यांचा आकार तयार करू शकतो. बघा थोडं आपल्याला दांडी व्यवस्थित करून वरच्या भागाला एका बोटाने अशा पद्धतीने पाकळ्यांना करत जायचं आहे. कलरमध्ये तर अधिक सुंदर दिसतं. नक्कीच ट्राय करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच सांगा, विसरू नका. हे बघा वेगळं आपलं कळ्या, हे वेगळं फूल, याच्यामध्ये आपण कलरही टाकू शकतो किंवा व्हाईटही आपण करू शकतो. मार्कर घेतला आहे, मार्करने आपल्याला अशा पद्धतीने मधून त्याच आकाराने आपल्याला फिरवत जायचं आहे. बघा मधूनही आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहेत. बघू शकता हे वेगळं आपलं पाकळींचं आकार. सुंदर असे मी 12 फुलं शिकवलेत. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही, कारण खूपच इझिली मी तुम्हाला शिकवलेत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. बघा किती सुंदर असे आपले 12 फुलं आणि आपल्याला 3 पानांचा किंवा कळींचा आकार आणि फुलं मी शिकवले. धन्यवाद.